सत्य, वेग आणि विश्वासाची बातमी. आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीचा आवाज सर्वप्रथम आपल्यापर्यंत. बागलाण न्यूज नेटवर्क. नमस्कार. हे अजून एक वनतळे नांदिन या गावात बनवण्यात आलेले आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, हे वनतळे वनविभागाच्या जागेवर आहेत का स्वतः मालकीच्या शेतकऱ्याच्या जागेवर बांधण्यात आलेले, त्या शेतकऱ्याची परवानगी घेण्यात आलेली आहे का? अनेक प्रश्न आहेत. मात्र याच्यात कामाच्या दर्जाबद्दल बोलणं झालं, पूर्वेकडे उंच, मध्यभागी खोल आणि परत पश्चिमेकडे उंच, असा कोणता ठेकेदार होता, असा कोणता अधिकारी होता की ज्याने काम करताना याच्यावर लक्ष ठेवलं आणि त्याचं बिल पास झालं असेल? यांनी स्वतःच्या फायद्यासाठी फक्त कुठेतरी काहीतरी काम करायचं फक्त बस, आणि याचा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच होत आहे. याची चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करत आहोत. बागलाण तालुक्यातील नांदिन येथील वाडीपिसोळ किल्ला परिसरात वन विभागाच्या माध्यमातून अवघ्या 2 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला माती बंधारा फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पावधीतच बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माती बंधाऱ्याचे काम नियमानुसार आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात आले होते का? बांधकामासाठी योग्य दर्जाची माती आणि साहित्य वापरण्यात आले होते का? तसेच शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पाहुयात सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क. मी प्रकाश शेवाळे. नांदिन येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते मयूर नेरकर यांनी या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. बंधाऱ्याची तांत्रिक तपासणी करून कामाची गुणवत्ता, मोजमाप, अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष खर्च यांचीही पडताळणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे बंधाऱ्याचे काम सुरू असताना परिसरातील शेतकऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असून नुकसानग्रस्त रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित माती बंधाऱ्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि कामात त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास ऑगस्ट 15 रोजी शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मयूर नेरकर यांनी दिला आहे. आता या चौकशीत नेमके काय समोर येते आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते याकडे नांदिन परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामनसह प्रकाश शेवाळे, बागलाण न्यूज नेटवर्क. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक बातम्यांसाठी बागलाण न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बातमी आवडली असल्यास लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर कौतिक नेरकर, राहणार नांदिन, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा प्रचार संघटक, बागलाण तालुका. मी आज नांदिन येथील वनतळे या कामाची पाहणी करण्यासाठी आलो असता आपण बघू शकता, छोट्याशा जागी फक्त एक माझ्यामध्ये 5 ते 6 तासात काहीतरी कोरीव काम करून असा बांध बांधला होता. या बांध बांधल्यामुळे इथं मुरुमचा प्रकार नाही, कुठल्याही प्रकारचं असं त्याला दाबलं गेलं पाहिजे होतं जेणेकरून तो बांध पक्का राहील. त्याचा कोरा उंच जागेवर, दगडाची पिचिंग अर्धवट रचलेली, ती पण पक्की नाही. या फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रकारचं नुकसान इथं निदर्शनास येत आहे. प्रशासन मोठ्या प्रमाणात निधी या वनविभागाच्या अखत्यारीमध्ये देतं, मात्र त्याचा योग्य वापर असा होत नाही. याचा वापर फक्त ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी कमिशन खाण्यामध्ये होतोय असा आमचा सरळ आरोप आहे. आणि ह्या कामाची व इथं झालेल्या सर्व कामांची नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ताहराबाद वन विभागाच्या अंतर्गत झालेल्या संपूर्ण वनतळे, वृक्षारोपण, वृक्षतोड या सगळ्या कामांची चौकशी करून त्याचा अहवाल लवकरात लवकर आम्हाला शेतकऱ्यांना मिळावा. अन्यथा येत्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व शेतकरी वन विभाग ताहराबाद कार्यालयात
आंदोलन करणार आहोत व या दोषी आढळलेल्या अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर सुद्धा शासनाने कारवाई करावी अशी आमची सर्वांची विनंती आहे. नमस्कार.